नाही नाही, समाज फेमस काय नाही, त्यांनी आणखीन तरी गैरसमाजात राहू नये. समाज फेमस करून दिलेला नाही. जे खरं आहे ते आहे, जे खरं आहे ते आहे. तुम्ही आरक्षण दिलं, ते आरक्षण दिलं त्यावेळेस तुमचा उपकार फेडायला 106 आमदार मराठ्यांनी तुम्हाला निवडून दिली. पण पुढं चालून ते आरक्षण गेलं आणि लाखो पोरं आत्ताही परेशान आहेत. ते 2014चे आणि 2019चे आत्ता पण समज कोणी निर्माण करत नाही, करण्याचा काही प्रश्नच येत नाही. त्याच्यानंतर तुम्ही आत्ता दिलं, हे जे 10% दिलं आत्ताच, आता दुसरंही बोलतो 10% दिलं, त्याची तीच फजिती चालू आहे आमच्या पोरांची आत्ताही. कोणाला नोकरीमध्ये जाता येते तर कोणाला फॉर्म भरता येत नाही, तर कोणाचं नीटच सुरू नाही, तर कोणाचं तुमची वेबसाईट सुरू नाही, तर कुठं शासनाचंच काहीतरी काड्या घातलेल्या आहेत, कुंकड ते झालेले, तुम्ही त्या पिना खोसू ठेवलेल्या आहेत. त्या 10%चं तेच प्रोग्राम आहे. तुम्ही महामंडळाचा विषय काढला, त्या महामंडळात जर चांगलं बघितलं तर गोरगरिबांपर्यंत ते महामंडळ कामालाच येत नाही. इतक्या अटी शर्ती घालून ठेवल्या तुम्ही त्याच्यात मरणाच्या. पुढं तुमच्या खात्यावर पैसेच आहेत का, ते स्टेटमेंटच दाखवा मग तुम्हाला देऊ. त्याच्या खात्यावर पैसे येतात, तुमचं कर्ज घ्यायची काय गरज आहे ना आम्हाला. नवीन उद्योजक पोरं बनवायला तुम्ही निघालात गोरगरीब मराठ्यांची, तर त्याला अटी शर्ती कमी करून धडक दिलं पाहिजे. कर्ज बँकेला टार्गेट दिलं पाहिजे. आता बँकेमध्ये चक्रा घालून पोरांनी फायली फेकून दिल्या त्या महामंडळाच्या, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे. तुम्हाला किती पोरं दाखवू मी. सोयीनुसार वसुल्यानुसार तुमच्या होत असत्या, पण जे खरे नव उद्योजक पोरं व्हायला पाहिजेत, व्यवसाय व्हायला पाहिजे, त्यांना कुठं काय त्याचा लाभ मिळाला. पोरं कदरून कर्ज बाजारी झाले. उलट कित्येक बी दाखवून मी तुम्हाला काय दिलं. समज घातलेला नाही. याचा अर्थ असा नाही की मी त्यांना विरोध करतोय फडणवीस साहेबाच्या शब्दाला, याचा अर्थ असा नाही. पण जे खरं आहे ते आहे. समाज एवढा येडा नाही, बळच येडं समाजाला बनविलं तर नाही. आता उघडे आत्ता की तुम्ही सगळ्या सोयरीची अधिसूचना काढली, तिला 5 महिने उलटून गेले. दुसरं केसेस आम्हीच मार खाल्ला, आमच्याच पोरावर केसेस झाल्या. आंतरवालीतल्या महाराष्ट्रातल्या पोरांनी शांततेत रास्ता रोको केले, तुम्ही लाखात गुन्हे दाखल केले. कसा समज मानता तुम्ही. समाज कसा म्हणू शकतात फडणवीस साहेब तुम्ही. जे सत्य आहे ते समाजानं बघितलं, समाजाने ते मान्य केलं. समाज असा मोगम कोणालाही नाही करत. आणि आजच नाही बोलत मी, हे पहिल्यापासून बोलतो. महायुतीने आमचे हाल केलेत हे, आणि महाविकास आघाडीने काय तुपाचे डबे नाही दिलेले आम्हाला, हे आज नाही बोलत, आम्ही पहिल्यापासून बोलतोय. त्यांनी मरणाचं वाटोळं केलेलं आमचं आम्हाला माहिती आहे ना. पण तुम्ही ताजं केलंय. तुम्ही आत्ता मुस्काळ फोड आहे आमचं, त्याने जरा जुनं फोड होतं. काय तयार केलं. तयार नाही केला बाबा, गैरसमज नाही केला. मी म्हणतो आणखी ना फडणवीस साहेब तुम्ही भ्रमात नका राहू. मी एक साधं पोरग आहे. मी कोणत्या पक्षाचा नाही. मी भाजप नाही, राष्ट्रवादी नाही, काँग्रेस नाही, राष्ट्रवादी नाही, काहीच नाही. तुम्ही आणखीन तरी गैरसमज काढा तुमचा. तुम्ही असंच भ्रमात राहता, पुन्हा पुढचं टंबळ वाजून घेता. मला हे सरळ बोलायचं मग तुम्हाला नाही पटत ते बोललेलं. गैरसमज केलेलं नाही, जे घडलेलं आहे ते तुम्हीच मान्य करा.